माझा आवाज थोडासा ऐकू येणार नाही का तुम्हाला? तुम्ही सुरू करा. येतोय, ऐकायला येतोय. येतोय, येतोय येतोय येतोय. ऐकायला येतोय. हो हो. चालेल. थोडा आवाज आज नॉईज आहे माझ्याकडे पूर्णपणे. हा हा, येतोय येतोय. बोल. मधुराताई आपल्या ग्रुप नंबर 16च्या साधक आहेत हा, आणि आज अध्याय 5 वर त्या बोलणार आहेत. बर. आपण त्यांनाच ऐकूयात सगळेजण. चालेल. चालेल. हा, मधुराताई हो, सुरुवात करते मी. प्रार्थना करून सुरुवात करू. प्रार्थना. देवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. 5व्या अध्यायाचं विवेचन मी आज प्रयत्न करते. सर्वांनी समजून घ्या. गीता महात्म्य. सर्वांना माझा नमस्कार. साधकांना गीता महात्म्य जर आपण सर्वांनी वाचलं असेल तर त्याचा अर्थ खूप छान आहे. संस्कृत भाषेचं हे वैशिष्ट्य आहे की थोडक्यात मोठा अर्थ सामावलेला असतो. कृष्ण भगवान हा गवळी रूपाने आला आहे आणि जणू गीतेचे अमृतरूपी दूध दोहन करत आहे. हा, आता भगवंत कोणाला म्हणायचे हे आपण पाहूया. ऐश्वर्य, ज्ञान, धर्म, यश, संपत्ती आणि वैराग्य ज्यांच्याकडे असतात ना त्यांना भगवंत असे म्हणतात. आणि अर्जुनचा शब्दाचा अर्थ आहे सरळ मनाचा. अर्जुन हा पराक्रमी आहे. अनघ म्हणजे कुणाचाही तो द्वेष करणारा नाही. अर्जुन मोकळेपणाने श्रीकृष्णास प्रश्न विचारतात आणि त्याच्या शंकांचं निरसन भगवंत करतात. हेच तर खरे समुपदेशन आहे. आता पहिल्या अध्यायाच्या सुरुवातीपासून मी काही आढावा घेत नाही. आपण सरळ 5व्या अध्यायाकडे वळूया. या अध्यायाचं नाव आहे कर्म संन्यास योग. हा 29 श्लोकांचा छोटासा अध्याय आहे, पण अतिशय उद्बोधक असा आहे. आणि गीतेचं हे वैशिष्ट्य आहे की प्रत्येक वेळी तिचे अनेक अनेक पैलू आपल्याला उलगडत जातात. आता मी सुद्धा हे तयार केलं वाचून वगैरे, तर मला प्रत्येक वेळी अरे इथे हे उदाहरण द्यायचं राहिलं, हे इथे राहिलं, हे असं कितीतरी आपण ह्याच्यावरती बरेचसे पैलू आपल्याला उलगडत जातात. आपण पहिला श्लोक पाहूया. तर पहिल्या श्लोकामध्ये अर्जुन उवाच, अर्जुन प्रश्न विचारतायत भगवंताला. ओम श्री परमात्मने नमः. अथ पंचदशोऽध्यायः. अर्जुन उवाच संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च संशसि यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्. अर्जुन म्हणतात की अरे श्रीकृष्णा, तू एकदा कर्मसन्यास सांगत आहेस आणि कर्मयोगाची पण प्रशंसा करत आहे. शंशसी हा शब्द आहे बघा पहिल्या ओळीमध्ये शेवटचा शब्द. आता आपल्याला हे उच्चारताना किती काळजी घ्यायला पाहिजे हे जाता जाता मी तुम्हाला सांगणार आहे. शंशसी याचा अर्थ आहे प्रशंसा करणे. आणि इथे शचा उच्चार जो अनुस्वार आहे शामृगातला श आहे, तिथे जर आपण स म्हटला तर किती गोंधळ होऊ शकतो. हे सहज जाता मला सांगा असं वाटलं म्हणून सांगितलं. तर इथे शंशसी, तू पुन्हा कर्मयोगाची पण प्रशंसा करत आहेस. तर एतयः एकम, यापैकी श्रेयस्कर कल्याणकारी कोणते ते मला निश्चितपणे सांगा असं अर्जुनाला ब्रूही म्हणजे सांगा, निश्चितम मला यातलं एकच काय ते माझ्या कल्याणकारी असेल ते मला सांगा. आता पहा असं समुपदेशन किती छान केलंय बघा या अध्यायामध्ये. आपण पालक जेव्हा असतो, मुलाला जेव्हा मार्ग निवडायचा असतो त्याला आयुष्यामध्ये 10वी नंतर म्हणा, त्याच्यानंतर आणखीन खूप मार्ग आहेत हल्ली, तर आपण त्याला त्या मार्गाचे फायदे तोटे सगळे सांगतो. हे बघ, तू जर का सायन्स कडे गेलास तर तुला असं लेक्चर बंक वगैरे करता येणार नाही. तुला
म्हणजे प्रयोगशाळेत प्रयोग करायला हजर राहावं लागेल, तुला वेळ द्यावा लागेल, अभ्यास भरपूर करावा लागेल. पण कला शाखा ही तेवढीच महत्वाची आहे. तिथे सुद्धा PhD करू शकतोस. तुझी आवड काय आहे ती ओळख. तर आपण काय करतो, आता CA व्हायचं असेल तर हे एक प्रोफेशन आहे. डॉक्टर व्हायचं असेल तर तुला सेवा मार्ग पत्करायला हवा बरं. अशा तऱ्हेने आपण पालक मुलांना सगळे मार्ग त्यांच्या पुढे त्यांचे फायदे तोटे असं ठेवत असतो. का असं करत असतो की मुलं मोठी झालेली असतात. जसं संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे ना, की 5 वर्षापर्यंत मुलांचे लाड करावे, त्याच्यानंतर मग त्यांना जेव्हा आपली चप्पल त्यांच्या पायात जायला लागते तेव्हा ते आपल्या मित्रासारखे असतात आणि त्यावेळेस आपण त्यांच्याशी बोलून, म्हणजे असं मित्रासारखं बोलून त्यांना सांगायचं असतं. आणि म्हणून त्यांना आपण कंपल्सरी नाही करत तू इकडेच जा, तू असंच कर. तर त्याला आपण सगळे मार्ग असे सुकर करून दाखवतो. हे असं असं आहे, इथे असे हे फायदे तोटे आहेत, इथे असं आहे, तर तू त्यातला तुला तो आवडेल तो तू मार्ग निवड, असं आपण त्याला सांगत असतो. त्याचप्रमाणे इथे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. बघा त्यांनी काय उत्तर दिलंय. श्री भगवान वाच संन्यास कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभौ तयोस्तु कर्म संन्यासात् कर्मयोगो विशिष्यते. श्रीकृष्ण म्हणतात की दोन्ही मार्ग कल्याणकारी आहेत बरं, पण त्यातही कर्मयोग हा विशेष महत्वाचा आहे असे सांगून भगवंत पुढे 3ऱ्या अध्यायात म्हणतात की नेयस्स नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती, यो न द्वेष्टी न कांक्षती निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. आता कर्मयोग जर आपण पाहिलं तर डायरेक्ट माणूस संन्यास मार्गाकडे जाऊ शकत नाही. कारण आपलं बघा जे आहे, आधी आपण ब्रह्मचार्याश्रम असतो, जिथे मुलं शिक्षण घेतात, गुरुगृही जातात, आणि त्यानंतर मग आपण गृहस्थाश्रम पाळतो. त्याच्यानंतर संन्यास, त्याच्यानंतर ब्रह्मचार्याश्रम, आपला नंतर मग संसार आणि गृहस्थाश्रम, आणि त्याच्यानंतर वानप्रस्थाश्रम, आणि नंतर सांगितलंय की संन्यासाश्रम. मग संन्यास काय आपण एकदम संन्यास मार्गाकडे वळू शकत नाही. म्हणून ते श्री भगवंत म्हणतात तयोस्तु, त्यामध्ये कर्मसन्यास योग विशेष आहे. कारण कर्मसन्यासात कर्मयोग विशेष आहे. कारण कर्म करताना आपण केलंय, मी केले, कर्तृत्व भावना आपल्यात असते. कर्माच्या फळाची अपेक्षाही प्रकर्षाने असते. कर्तृत्व आणि भोक्तृत्व हा भाव आपल्याकडे असतो. तर या सर्वांचं आपल्याला कर्तृत्व भाव घ्यायला नको, फळाची अपेक्षा ठेवायला नको. अशा तऱ्हेने फळाची अपेक्षा न करता जो कर्मयोग करतो, म्हणजे आता संन्यास, कर्मसन्यास म्हणजे तिथे ज्ञान मार्ग येतो पूर्णपणे, की तुम्ही कर्म सोडून फक्त संन्यास आणि ज्ञान मार्गाकडे लागता. पण हा कर्मयोग जो आहे, कर्म करत असतानाच आपल्याला कर्मफळाची अपेक्षा सोडून द्यायची असते. आणि ती कशी सोडून देता येईल, तर आपण काय निर्द्वंद्व व्हायला शिकलं पाहिजे. निर्द्वंद्व होणं सुद्धा सोपं. आपण जर साधक आहोत, मुमुक्षु आहोत, आपल्याला त्या मार्गाने जायचंय, आणि कर्मयोग तर हा सर्वांनाही आचरण्यासारखा आहे. कारण आपल्याला त्याच्यामध्ये कर्मयोग, फळाची अपेक्षा, आपल्याला अपेक्षा असतात भरपूर, आणि सर्वात दुःखाचं कारण काय असतं, तर अपेक्षा ठेवली की दुःख आलंच. म्हणून जर अपेक्षा नसतील, आकांक्षा, आता आपल्याला माहितीये संस्कृतचा श्लोक आहे, आशा पाश मनुष्याणाम कश्चित ददती कश्चित आश्चर्य शृंखला सा बद्धा प्रधावंती तिष्ठा आणि मुक्ता तिष्ठन्ति पंगुवर. ती आशा नावाची जी आहे शृंखला, ती जर का सोडून दिली तर तुम्ही पंगू व्हाल. आणि ती ज्याला बांधलंय, तिने ज्याला बांधलंय, तो एकदम आशेच्या मागे धावत सुटतो.
या बद्धा प्रधावंती, म्हणजे आपण हे पूर्ण करायचंय, मला हे करायचंय, ते करायचे, अशा तऱ्हेने आपण आशा बाळगत जातो, आकांक्षा वाढवत जातो, पण त्याला कुठेतरी एक मर्यादा हवी. मग आकांक्षा आपल्या पूर्ण नाही झाल्या की आलं दुःख. म्हणून अपेक्षा, कोणाकडनं तरी आपण काहीतरी अपेक्षा करतो की ह्यांनी असं करायला पाहिजे आणि त्यांनी नाही तसं केलं की आपल्याला दुःख प्राप्त होतं. यासाठी तिसऱ्या श्लोकामध्ये काय म्हणतात भगवंत, नेयस्स नित्य संन्यासी यो न द्वेष्टि न कांक्षति निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. संसार सुखातून प्रमुच्यते. संसार दुःखाचा जर आपल्याला सोडून द्यायचं असेल, शांती, परमशांती, सुख प्राप्त करायचं असेल तर निर्द्वंद्व अवस्था आली पाहिजे. आता ह्याचं उदाहरण दिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की निर्द्वंद्व वृत्ती बघा, म्हणजे सुख, दुःख, राग, लोभ. आता आपण जो हा शब्द राग वापरतो ना, हा संस्कृत मध्ये क्रोधच म्हणूनच घ्यायचा, कारण संस्कृत मध्ये राग म्हणजे हा शब्द अनुरागी अशा तऱ्हेने वापरला जातो. संग, अनुरागी अशा तऱ्हेने वापरला जातो. तर क्रोध, क्रोध, मोह ह्याच्यापासून आपण पूर्णपणे आपल्याला बाजूला सारायचे असतात, कमी करायचे असतात. आता एकनाथ मधींचं उदाहरण बघा, मानापमान. म्हणजे असं समजा आपल्या गोष्टीचा किती मान असतात, हे असं त्यांनी करायला पाहिजे होतं, असं नाही केलं, झालं आपण एकदम ट्रान्समध्ये जातो, अरे काय मला आता सहन नाही होत. बारीक सारीक गोष्टीत आपले मानपान असतातच. तर ह्यापासून दूर जाण्याचं एक उत्तम उदाहरण मी तुम्हाला सांगते. एकनाथ महाराजांचं तुम्हाला सर्वात माहिती असेल की त्यांनी नदीवर स्नान करण्यासाठी गेले आणि ती व्यक्ती त्यांची चेष्टा करायची, यासाठी त्यांनी काय केलं, किती वेळा तरी ते त्यांच्या अंगावर थुंकत होती आणि जितक्या वेळा ते थुंकत होती तेव्हाही ते शांत राहत होते, अजिबात रागवले नाही. आणि तेवढ्या वेळा त्यांना स्नान घडलं, उलट ह्याचा आनंद त्यांना झाला. आणि एक मजेशीर उदाहरण आहे एकनाथ महाराजांचं, सगळ्यांना माहितीच असेल, पण मला इथे सांगायचं वाटतंय की त्यांना सुद्धा भरपूर त्रास दिला त्यावेळेच्या समाजातील लोकांनी. की एक पैठणहून एक व्यक्ती आली, असा किडकिडाच मुलगा होता छोटा, आणि बाहेर अशी टवाळकी पोरं बसतात तशी बसली होती. अरे नाथ महाराज आहेत ना, यांना अजिबात राग येत नाही, तुला माहितीये का, असं आहे का, मी त्यांना राग येऊन दाखवतोच. आणि त्यांना ती जी पोरं असतात ना, ती त्या मुलाशी पैज लावतात की तू त्यांना राग येऊन दाखव आणि मग आम्ही तुला पैसे देऊ. आणि तो खरंच पैशाच्या यांनी आलेला असतो, आवश्यक असतं, त्याला गरज असते. आणि मग ही मुलं त्याला असं सांगतात आणि मग तो नाथ महाराजांच्या घरी जातो आणि तिथे त्याला जेवण वगैरे देतात. आणि नाथ महाराजांच्या पत्नी त्याला वाढत असतात, त्या वाढताना वागतात तर हा त्यांच्या पाठीवर जाऊन बसतो. आता आपल्या सर्वसाधारण सर्वजणांच्या घरात जर अशी घटना घडली तर काय होईल सांगा बरं. पण नाथ महाराजांनी आपल्या पत्नीला म्हणाले, अगं तुला जी दोघं आहेत ना, तसाच हा तिसरा आहे, याला जरा कडेवर घेऊ, त्याची समजूत घाल. म्हणजे क्रोधावर विजय कसा बघा त्यांनी मिळवला होता. ते काही संन्यास मार्गाने थोडेच गेले होते, हे कर्मयोगी. मग असे हे मान अपमान नंतर सुख दुःख यांच्या पलीकडे गेलेले असतात, असं हे. तर ह्या अध्यायामध्ये पहिल्या 1 ते 6 श्लोकांमध्ये सांख्ययोग आणि कर्मयोगाचा उहापोह केलेला आहे. निर्णय म्हणजे कुठला त्याच्याबद्दल त्यांनी सांगितले आहे. 7 ते 12 या श्लोकांमध्ये आपल्याला सांख्ययोगी म्हणजेच कर्मसन्यास आणि कर्मयोग याची लक्षणं कोणती त्याबद्दल याचा महिमा सांगितला आहे. आणि 13 पासून 26व्या श्लोकापर्यंत आपल्याला ज्ञानयोगाचा विषय त्यांनी मांडलेला आहे. आणि पुढे 27, 28, 29 हे श्लोक भक्ती सह ध्यान योगाचे वर्णन केलेले आहे. तर आता पुढच्या श्लोकामध्ये आता तिसरा श्लोक घेऊया आपण, सॉरी चौथ्या श्लोकाकडे वळूया. नेयस्स नित्य संन्यासी झालं. नेय म्हणजे जाण, हे तू जाण की जो नित्य संन्यासी असतो तो कुठल्याही प्रकारचा द्वेष कोणाचा करत नाही, त्याला आकांक्षा लिमिटेड असतात आणि तो निर्द्वंद्व झालेला असतो, द्वंद्वा पलीकडे गेलेला असतो. तर आता पुढे ते आपल्याला सांगतायत, सांख्य योगौ पृथक बाला प्रवदन्ति न पंडिताः
एकमप्यास्थितः सम्यग् उभयोर्विन्दते फलम्. आता इथे बालाहा म्हणजे इथे अज्ञानी लोक असा भेद करतात की सांख्ययोग वेगळा आहे, संन्यास योग. आणि तुम्हाला गमत सांगू का, त्यावेळी भगवद्गीतेचा फक्त म्हणजे संन्यास मार्गच आहे, संन्यासच सांगितलेला आहे गीतेमध्ये, असं एक विचार प्रणाली होती. पण तुम्ही लोकमान्य टिळकांचं गीता रहस्य जर वाचलं तर त्यांनी ती पूर्ण दिशा बदलली आणि हा कर्मयोग कसा गीतेमध्ये सांगितलेला आहे हे गीता रहस्यमधनं आपल्याला दिसतं. तर हा जो भेद करता, सांख्य योग वेगळा आणि हा कर्मयोग वेगळा आहे, हे दोन मार्ग वेगळे. कसलं कर्मयोग, कसला संन्यास योग श्रेष्ठ आहे वगैरे असं जे मानणारे आहेत ते अज्ञानी आहेत. पण पंडित लोक जे आहेत, जे विचारी आहेत, पंडित आहे, ज्याने अभ्यास केलेला आहे, न पंडित प्रवदंती, वदंती म्हणजे बोलणे, प्रवदंती प्रकर्षाने ते असं म्हणतात की असा भेद ते करत नाहीत, असा पृथक म्हणजे भेद करणे. सांख्य योगो पृथक बालाः प्रवदंती न पंडिताः. आणि पुढे पुढच्या ओळीमध्ये भगवान म्हणतात एकमप्यास्थितः सम्यग् उभयोर्विन्दते फलम्. ह्या दोन्ही मार्गाने गेला तरी तुम्हाला फळ एकच मिळणार आहे, तुम्हाला भगवंत प्राप्ती होणार आहे, तर त्याच्यामध्ये काहीही फरक पडणार नाही. 5वा श्लोक आहे, यत्सांख्यैः प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते एकं सांख्यं च योगं च यः पश्यति स पश्यति. आता भगवंत म्हणतात की दोन्ही यांनी तुम्हाला एकच फळ म्हणजे तुम्हाला परमार्थ मार्गाने किंवा कर्मयोगाने किंवा ज्ञानयोगाने दोन्हीनी तुम्हाला फळ तेच मिळणार आहे, परमेश्वर प्राप्ती होणार आहे तुम्हाला, त्याच्यामध्ये संशयच नाही. म्हणजे तुम्हाला जायचं आणि दोन रस्ते आहेत, दोन मार्ग आहेत, तुम्ही दोन्ही मार्गाने गेलात तरी एकाच इच्छित स्थळी तुम्ही पोहोचणार आहात. आता ऋषिकेशला जायचंय तर तिथे सुद्धा जो वेगवेगळ्या मार्गाने येणार आहेत, आपल्या पसंतीनुसार येणार आहेत, जिकडे जिकडे आपण वस्ती असते तिथून जाणार आहोत, तर जरी वेगळे असले तरी सुद्धा आपण त्याच ठिकाणी पोहोचणार आहोत. तर दोघांमध्ये फरक असा नाहीच आहे. पण एकम सांख्यांच्या योगांच्या या पश्यती संपश्यती, हे दोन्ही एकच आहेत असे जे समजतात, असे जे बघतात, तेच खऱ्या अर्थाने पाहतात. म्हणजे त्यांचा दृष्टिकोन दोन्हीला जो सारखा असतो तेच खऱ्या अर्थाने पाहतात. आता पुढचा श्लोक आहे, संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुमयोगतः योगयुक्तो विशुद्धात्मा योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेणाधिगच्छति. तर संन्यास असतो महाभाव, संन्यास म्हणजे काय? आता बघा संन्यास काय, संन्यास म्हटल्यानंतर रुद्राक्षाच्या माळा गळ्यात घातल्या, मोठा टिळा लावला, चांगले भस्माचे पट्टे ओढले की संन्यास झाला का? नाही ना. तर त्यासाठी वृत्ती तयार व्हायला हवी, संन्यासी वृत्ती, आणि त्याच्यासाठी कर्मयोग म्हणजे कर्म करता करता आपल्या कर्मफळाच्या अपेक्षा बाजूला ठेवून जेव्हा आपण आत्मशुद्धीकडे वळतो तेव्हा आपण संन्यास मार्गासाठी तयार झालेलो असतो. त्यामुळे ही एक गुरुकिल्ली आहे कर्मयोग ही जाण्यासाठी. आणि ही योग कर्मयोग म्हणजे कसा, योगयुक्तो मुनिर्ब्रह्म. आता इथे मुनी ही शब्दाची व्युत्पत्ती काय आहे की मनननिष्ठ असा जो चिंतनशील मुनी आहे, योगयुक्त आहे. आता योगयुक्त ह्याच्यावरती आपण खूप बोलू शकतो. पतंजलीचा योग जो अष्टांग योग सांगितलेला आहे त्याच्यावरती जे 8 योग सांगितले आहे, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार, नंतर मग ध्यान धारणा आणि समाधी, असा जो योगयुक्तो मुनिर्ब्रह्म आहे, मननशील आहे, तो त्याला पण नचिरेण अधिगच्छति, सहजपणे परब्रह्माची प्राप्ती होते.
आणि संन्यास मार्ग हा कसा आहे, दुःखमाप्तुम योगतः, अयोगतहाला संन्यास मार्ग दुःखदायक ठरू शकतो असे इथे सांगतायत. आता पुढच्या 6 श्लोकांपर्यंत आपल्याला त्यांनी उहापोह केलेला आहे. कर्म संन्यास आणि हॅलो झुकाव कल हॅलो ऍक्टर हॅलो हा बोला ते. तर आता पुढच्या श्लोकाकडे आपण वळूया. की बघा हा, योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रियः सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. ज्ञानयोगांना जे परमधाम प्राप्त होते तेच कर्मयोगांनाही प्राप्त होते. येथे अर्जुनाला भगवंत संन्यास मार्गावरून संन्यास घेण्याच्या मार्गा विचारापासून प्रवृत्त करीत आहेत. ज्ञानयोग आणि कर्मयोग हे फळाच्या दृष्टीने एकच आहेत असे जो जाणतो तोच खरे जाणतो असं म्हटलेलं आहे. आणि त्यानंतर आता 5व्या श्लोकाकडे आपण वळतोय की असा योगयुक्त साधक की ज्याचे मन शुद्ध आहे, अंतःकरण स्वच्छ आहे, सर्व भूतांमध्ये प्राणीमात्रांमध्ये आत्मस्वरूप परमात्मा पाहतो, तोच खऱ्या अर्थाने पाहतो ज्याने इंद्रियांना जिंकले आहे. काय काय म्हटलं त्यांनी, योगयुक्त तो असला पाहिजे, विशुद्धात्मा आणि विजितात्मा. विजितात्मा म्हणजे इथे आत्मा शरीर या दृष्टीने घेतलेला आहे. तर जो ज्यांनी इंद्रियांना जिंकलेला आहे अशा कर्मयोग्याला वैराग्य प्राप्त होते आणि परम शांती मिळते. विशुद्धात्मा, त्याचं चित्त कसं झालेलं असतं, शुद्ध झालेलं असतं. आता आणि त्यांनी जरी व्यवहारात सगळे केले, काम केली, कर्म केली, तरी तो कसा असतो, न लिप्यते, त्याला कुठल्याही कर्म चिकटत नाही त्याला. बघा मला इथे एक थोडस जरा बाजूला जाऊन आपण गंमत करूया. लहानपणी काय होतं, फार कडक असायचे नियम, वाढलं ना पहिलं पानात वाढलेलं सगळं खायचं असं आई सांगायची. आणि इतकं घाबरवायची की भात उरला ना नाही खाल्लास तर तो तुझ्या पोटावर लिंपेल. आता अक्षरशः माझ्या लहानपणी ना तसं ते डोळ्यापुढे दिसायचं, लिंपणं म्हणजे काय. तर असं हे गंमत केली म्हणजे, पण खरी गोष्ट आहे की लिंपणे हा शब्द आता लोकांना कुडाच्या भिंती जेव्हा होता तेव्हा तसंच शेणा सारवण्यात लिंपायला लागायच्या. तर असं हे योगयुक्त विशुद्धात्मा जो आहे त्याला कुठलंही कर्म चिकटत नाही, त्याची बाधा होत नाही, कारण त्याची वृत्तीच तशी चित्तशुद्ध झालेली असते. आता इथे मला एक उदाहरण द्यावंसं वाटतं की स्वामी विवेकानंद तुम्हाला माहिती असतीलच. त्यांचे वडील गेले, आधी ते वकील होते आणि त्यांचे वडील वारल्यानंतर त्यांची परिस्थिती फारच हालाकीची झाली. रामकृष्णांकडे गेले असताना स्वामी विवेकानंद म्हणजे नरेंद्रला रामकृष्ण म्हणाले, नरेंद्र रामकृष्णांना आधी म्हणतो की माझी परिस्थिती बघा ना, काहीतरी करा ना, तुमच्या कालीमातेला सांगा ना काहीतरी करा. अरे जा की मग देवळात जा, माग, तुला काय हवं ते माग. आणि नरेंद्र पहिल्यांदा देवळात जातात, कालीमातेला नमस्कार करतात आणि काय मागतात, माते मला ज्ञान दे, विवेक दे आणि वैराग्य दे. अरे मागितलंस का, तुझी परिस्थिती सुधारावी, मला पैसा अडका, माझा संसार चांगला चालू दे, मातेला सांग. परत दुसऱ्यांदा विवेकानंद म्हणजे छोटे नरेंद्र कालीमातेच्या देवळात गेले आणि पुन्हा त्यांनी नमस्कार करून हेच सांगितलं, देवी मला ज्ञान दे, विवेक दे आणि वैराग्य दे. असं 3 वेळा झालं. अशा तऱ्हेने संन्यास मार्गाची वाटचाल विवेकानंदांची तयार झाली हळूहळू, कारण त्यांची वृत्तीच मुळी संन्यासी होती. तर म्हणजे मला इथे उदाहरण मी अशासाठी घेतलं की या श्लोकांमध्ये जे कर्मयोग आणि संन्यास योग सांगितलेले आहेत, एकनाथ महाराज संसारी होते पण ते कर्मयोगी होते.
म्हणजे आपलं कर्म त्यांनी सोडलं नाही, कर्म करून संसारात राहून सुद्धा त्यांनी परमार्थ साधलेला आहे. आणि हे स्वामी विवेकानंदांचं संन्यासी म्हणून उदाहरण आहे, की त्यांनी काय मागितलं, मला ज्ञान दे, विवेक दे, वैराग्य दे. ज्यांनी आपोआप त्यांनी संन्यासासाठी त्यांची एक धारणा तयार झाली. आणि त्यांना नंतर तुम्हाला माहितीच आहे की काल, आता आज 13 तारीख आहे, कालच विवेकानंदांची जयंती झाली आणि हा राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. कारण शिकागो धर्म परिषद मध्ये त्यांनी जे भाषण दिलं होतं आणि त्यामुळे त्यांची लोकप्रियता एवढी वाढली आणि संपूर्ण आपल्या देशाचं नेतृत्व आणि देशाची संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार त्यांनी केलेला आहे. आणि सर्वांना संदेश दिला की जीवभावे शिवसेवा, सॉरी, शिवभावे जीवसेवा. म्हणजे हॅलो हॅलो, तर प्रत्येक प्राणीमात्रामध्ये शिवचैतन्य आहे, तेच आत्मस्वरूप सगळ्यांमध्ये आहे. आणि म्हणून प्रत्येकाची सेवा करायची आहे, प्रत्येकाचं उत्थान कसं होईल ते पाहायचं आहे. अशा सेवा मार्गाकडे ते वळले. तर आता हॅलो, तर आता पुढचा श्लोक आहे 8वा आणि 9वा. सर्वात एकदम म्हणजे उच्चारायला कठीण वाटतो, पण तसा तो नाहीये जर प्रॅक्टिस केली तर. आपण जे गीतेचे भक्त आहोत त्यांना तो अजिबात म्हणजे तो म्हणायला मिळावा म्हणून सगळ्यांची धडपड असते, मला 8वा 9वा श्लोक म्हणायला मिळाला पाहिजे. तर आता ह्या पुढच्या 8व्या आणि 9व्या श्लोकात काय सांगतायत की स्वभावतःच इंद्रियांकडून इंद्रियांची कामं होत असतात. तर त्याच्यात माझा मीपणा कुठे आला, मी नाहीच आहे कुठे, अशी भावना कर्मयोगाची दृढ झालेली असते. बघा हा, आपण श्लोक वाचूया. नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् नश्नन् गच्छन् स्वपैश्वसन् प्रलपन् विसृजन् गृह्णन् निमिषन्नपि इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. अशी या कर्मयोगाची धारणा असते. मन्यते, त्यांनी मान्य केलेलं असतं की ह्या सगळ्या क्रिया आपोआप इंद्रियांकडून इंद्रियांसाठी घडणार आहेत. आता बघा, आकाश तत्व हे आवाजाचं आहे, वायू स्पर्श, अग्नी हे प्रकाश रंग, जलतत्व हे चव, पृथ्वी हा गंध, ही वेगवेगळी तत्व आहेत. तर जो संन्यासी आहे, म्हणजे 6व्या श्लोकापर्यंत आपल्याला संन्यासी कर्मयोगाबद्दलच सांगितलेलं आहे. तर तो त्याची ही धारणा पक्की असते की हे सगळं निसर्ग नियमाप्रमाणे चालणार आहे आणि त्यांनी मान्य केलेलं असतं. मन्यते, त्याची धारणा असते, त्याचं म्हणजे त्यांनी असं आत्मसात केलेलं असतं. मन्यते की हे सगळं इंद्रिया. आता मी सगळ्या क्रिया तुम्हाला सांगते की इथे कुठल्या कुठल्या आल्या आहेत, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल ते मला वाटतं. नाही, पाहणे, ऐकणे, स्पृशन म्हणजे स्पर्श करणे, वास घेणे, श्वास घेणे, श्वास सोडणे, प्रलपन, विसृजन, अश्नन चव घेणे, जाणे, या सगळ्या हालचाली ज्या आहेत, डोळ्यांच्या पापण्यांची हालचाल, या सगळ्या क्रिया प्रकृतीच्या नियमानुसार घडणारच आहेत, स्वभावतःच होत असतात. असे तत्ववित म्हणजे संन्यासी, मन्यते म्हणजे समजले, असे संन्याशाला समजलेले असते. इंद्रियांकडून इंद्रियांसाठी सर्व क्रिया घडत असतात, त्यावर त्याचा पक्का विश्वास असतो. आता आपण 10व्या श्लोकाकडे बघूया, वळूया. तर 10व्या श्लोकामध्ये काय सांगितलंय, हे भगवंतांनी 12व्या श्लोकात पण सांगितलंय की सगळं मला अर्पण कर, मला अर्पण कर, मी आहे तुझ्या ठिकाणी, बुद्धी सगळी माझ्याकडे ठेव. तसाच थोडासा इथे आहे बघा. ब्रह्माण्याधाय कर्माणि संगं त्यक्त्वा करोति यः
लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवांभसा. आता इथे बघा, हा सगळं कर्म त्याला अर्पण करायची. म्हणजे हा कर्मयोगी कशी कर्म करत असतो? योगिनः म्हणजे कर्मयोगी कशी कर्म करत असतो? पूजा भावनेने करत असतो. भगवंताची सेवा या भावनेने तो सगळी कर्म करत असतो. संन्यासी महात्मा यांच्या मनाच्या अवस्थेपर्यंत तू अजून पोहोचला नाहीयेस अर्जुना, त्यासाठी तुला कर्मयोगच आचरायला हवा हे इथे भगवंत अर्जुनाला पटवून सांगत आहे. आता लिप्यते नसं पापेन पद्मपत्र विवांभसा, म्हणजे आता जसं कमळपत्रावर पाणी राहत नाही त्यामुळे जे सगळे जे व्यवहारातली कर्म करत असतात त्याच्यामध्ये ते अडकून पडत नाहीत, त्याच्यामध्ये बंधनात ते येत नाहीत. आता इथे मला एक छान उदाहरण, म्हणजे जसं आता लोहचिंबक असताना त्याचे दोन उत्तर ध्रुव जर जोडले तर ते एकदम असे बाजूला जातात, म्हणजे त्यांना काही असं चिकटतच नाहीत ते, बरोबर ना. पण ते दक्षिण आणि उत्तर ध्रुव जर एकत्र जर मला चिकटतात, तर असं लिप्यते त्यांना कुठल्याही कर्मबंधनात ती संन्यासी किंवा कर्मयोगी अडकत नाही. आता पुढच्या श्लोकामध्ये 11व्या श्लोकामध्ये सांगत आहेत भगवंत, कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिंद्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगं त्यक्त्वात्मशुद्धये आत्मशुद्धये. आत्मशुद्धीसाठी ही कर्म करत असताना सुद्धा त्याचं लक्ष आत्मशुद्धी कशी होईल, माझ्या इच्छा आकांक्षा कमी कशा होतील ह्याकडे त्याचं लक्ष असतं. कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिंद्रियैरपि त्याचं काम होत असतं, पण संगं त्यक्त्वात्म असंग आसक्ती सोडून तो कर्म करत असतो. कर्मयोगी संगं त्यक्त्वा आसक्ती सोडून आत्मशुद्धीसाठी कर्म करतो, किंवा ईश्वरार्पण भावनेने केलेली कर्मेमुळे काम क्रोध लोभ मोह मत्सराच्या अभावाने, म्हणजे हे सगळे षड्रिपू त्याच्याकडे नसल्यामुळे त्याची चित्तशुद्धी होते. आता हे जे आपण कर्मयोग आचरत असतो आणि हे सांगितलेलं की कर्म फळांचा त्याग कर आणि त्याने तुम्हाला चित्तशुद्धी होणार आहे. ती कशी होणार आहे? कर्मफळ आपल्याला अपेक्षा असतात तेव्हा आपल्याला दुःख निर्माण होतात. मला हे आणायचंय, मला आता ते आणायचंय, मला हे हवंय, मला ते हवंय, अशा जेव्हा आपल्या आकांक्षा इच्छा वाढत जातात त्या कमी होणाऱ्या नसतात. पण एकदा ईश्वराकडे आपण लक्ष दिलं, दृष्टी लावली, तर आपल्याला चित्त शुद्ध होण्यास मदत होते. आता युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शांतिमाप्नोति नैष्टिकीम्. आता इथे नैष्टिकी म्हणजे शाश्वत शांती जर पाहिजे असेल तर आपण काय करायला हवं? युक्त म्हणजे जो योगयुक्त आहे तो कर्मफळ टाकून शाश्वत शांतीचा अनुभव घेतो. अयुक्त जो योगयुक्त नाही असा मात्र कर्मफळांमध्ये अडकून पडतो, कर्मफळात आसक्त होऊन बद्ध होतो. त्याचा ही जी वृत्ती असते मी केलं म्हणजे कर्तृत्व भाव त्याचा संपत नाही. अहंकार त्याचा संपत नाही. 16वा श्लोक बघा आहे, आढ्यो विजनवानस्मी कोण्योस्ति सदृशो मया. हो ना, म्हणजे माझ्यासारखा दुसरा कोण आहे, मी बलाढ्य आहे. अशा तऱ्हेचा अहंभाव कर्तृत्व भाव स्वतःकडे असतो, स्वार्थ भाव असतो, तो मात्र कर्मफळामध्ये कायम अडकून बसतो. आणि मग त्याची म्हणजे अध्यात्मात जी प्रगती व्हायला हवी, जो मुमुक्षी आहे ज्याला साधना करायची आहे त्याला
तो कर्मफळाच्या ह्याच्यामध्ये अडकून बसतो. आता पहा, तुम्हाला शाळेतली कविता पण आठवेल. म्हणजे इथे कर्मयोगामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत. एक तर कर्तृत्व भाव टाकून द्यायचा, त्याच्यानंतर अहंकार सोडून द्यायचा आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वार्थ. जिथे स्वार्थ आहे तिथे शांती नाही, आनंद नाही. लहानपणची आपल्याला कविता माहिती असेल, स्वार्थाच्या बाजारात किती पामरे रडतात, त्यांना मोद कसा मिळतो, सोड निस्वार्था तो जातो. तर अशा तऱ्हेने आपल्याला म्हणजे योगयुक्त व्हायचं आहे. आधी पुढचा श्लोक पाहूया. सर्व कर्माणि, आता हे पुढचे 2-3 श्लोक आहेत ना, म्हणजे साधारण 15वा आणि 13वा, इथे पण ज्ञानी लोकांबद्दलच सांगितलेलं आहे परमेश्वराने, श्री भगवंतांनी. सर्व कर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी, नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन्. आता हे शरीराला पूर म्हटलेलं आहे, म्हणजे एक गाव आहे पूर, आणि त्याला दार किती आहेत? 9 दार आहेत. आपल्या चेहऱ्यावरतीच बघा, 2 नाकपुड्या, कान आणि डोळे, नाक, कान, 6 झाले. आणि कमरेखाली जे आहेत ते 7-8, अशा तऱ्हेने 9 द्वार आहेत. आणि हे पूर आहे, आणि याच्या पुरामध्ये हा संन्यासी वास करतो, आणि सर्व कर्माणी, मनाने सर्व कर्मफलांचा त्याग करून सुख अनुभवतो. शरीर हे पूर म्हटलेलं आहे, ज्याला 9 द्वार आहेत. अशा शरीररूपी घरात संन्यासी मनाने सर्व कर्माचा त्याग करतो आणि आनंदात राहतो. कर्म करणारा किंवा करविणारा नसतो. आता पुढचा श्लोक मध्ये काय सांगतायत भगवंत? प्रभु न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजते प्रभुः, न कर्म फल संयोगम स्वभावस्तु प्रवर्तते. कर्तृत्व तो भगवंत आपल्याकडे कर्तृत्व घेत नाही. 4थ्या श्लोकात पण त्यांनी सांगितलंय की मीच सगळं करतो, पण मला तू अकर्ता समज. न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य न कर्म फल संयोगम स्वभावस्तु प्रवर्तते. प्रकृतीनुसार सर्व कर्म होणार असतात. चांगलं झालं की आपण म्हणतो मी केलं, वाईट झालं की आपण देवाला दोष देतो. पण मुळात ईश्वर लोकांचे करते, पण कर्म आणि कर्मफळाशी संयोग उत्पन्न करीत नाही. सर्व प्रकृतीनेच घडत असते. इतक्या सहजतेने सगळं घडत असतं बघा. आपण कर्तृत्व भान आपल्याकडे घेतला ना की सगळं गोंधळ होऊन जातो. ताई 39 झालेत, काय करूया? तर इथे छानसं उदाहरण देते. आपण नेहमी चालत असतो, कंटिन्यू करत जाऊ. आहे वेळ आहे आपल्याकडे, कंटिन्यू करू. ओके. आपण नेहमी चालत असतो. चालण्याची क्रिया किती सोपी आहे. स्वयंपाक करणं हे तर आपल्या स्त्रियांना नेहमीच सोपंच आहे, काय त्यात कठीण नाही. पण एखाद्या दिवशी बघा, सत्यनारायणची पूजा आहे, मला प्रसाद करायचा आहे, हो प्रसाद झाला पाहिजे, नीट झाला पाहिजे, असं जर का आपण तिथे जाणीव आपली झाली स्वतःची की गडबड झालीच. पण जर का शांत भावाने जर आपण प्रसाद ईश्वराला अर्पण करायचा आहे, हा मी भक्तिभावाने त्याला अर्पण, तो काय लागतो नेहमी जरी करणार असला तरी तो आपला शिरा आहे, तो आपली प्रसाद होऊन जातो. तर आता गंमत आहे, चालण्याची साधी क्रिया असते, पण जर का आपल्याला सांगितलं आता इथे चालायचं आहे तुला, मला चालून दाखव बरं, आणि आपल्याला ते चालणंच कठीण होऊन जातं. पहा, म्हणजे आता मी पाऊल कसं टाकू, यांनी का बरं मला चालायला सांगितलं असेल, मग मी हात कुठे ठेवू, मग मी कसा उभा राहू, मग मी ताट चालू का, काय करू? म्हणजे जिथे आपला असा कर्तृत्व भाव आला ना, जी सहज घडणारी क्रिया आहे ती सुद्धा कठीण होऊन जाते. तर हा जो सर्वव्यापी परमेश्वर आहे
तो काहीही करत नसतो. सहजपणे प्रकृतीनुसार सगळ्या गोष्टी होत असतात. पण पुढच्या श्लोकात काय म्हणतात बघा भगवान. ना दत्ते कस्यचित् पापं न चैवं सुकृतं विभुः अज्ञानेनावृतै ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः. जंतव म्हणजे आपण सगळे प्राणी मात्र, मनुष्य प्राणी म्हणूया. मुह्यंती मोहात पडतात. काय? अज्ञानामुळे मोहात पडतात. काय असतं त्यांचं ज्ञान? की बाबा पाप, मला देव बाप्पा पाप पाप करेल. हं ना दत्ते, तो सर्वव्यापी परमेश्वर कर्माचा पुण्य किंवा पाप स्वतःकडे घेत नाही. अज्ञानामुळे लोकांना तसे वाटत असते. 9व्या अध्यायात पण म्हटलंय बघा या श्लोकात ईश्वराने. 9वा श्लोक आहे. न च मांतानि कर्माणि निबध्नन्ति धनंजय. 9व्या अध्यायात म्हटलंय. 4थ्यात पण तसंच म्हटलंय की मी करता असून तू मला अकर्ता समज. तर अज्ञानेन वृत्ते ज्ञानं तेन मुह्यन्ति जंतवः. आता पाप, पाप म्हटल्यानंतर काय आपण घाबरतो, अरे बापरे पाप म्हणजे काय. पण एक संस्कृत सुभाषित आहे, त्यांनी 2 ओळीमध्ये पाप आणि पुण्याचं सांगितलेलं आहे. काय सांगितलंय? 18 पुराणेषु व्यासस्य वचनद्वयं. द्वयं म्हणजे 2. परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम. पाप म्हणजे परपीडा ते पाप आणि परोपकार हे पुण्य. इतकी सोपी व्याख्या सांगितलेली आहे व्यासांनी पुराणांमध्ये. पण हे पाप पुण्य ईश्वर त्याचं काही कर्तृत्व आपल्याकडे घेत नाही. सुकृत म्हणजे पुण्य. त्याचा मी काही नाही बाबा, मी नाही हो, असं सरळ भगवंत इथे म्हणतात. पण आपल्याला असं वाटत असतं. आता पुढे बघा. पण हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा काय होतं, ह्या गोष्टीचं जेव्हा आपल्याला ज्ञान होतं त्यावेळेला काय होतं बघा. ज्ञानेन तु तदज्ञानै येषान्नाशितमात्मनः तेषाम् आदित्यवज्ञानम् प्रकाशयति तत्परम. जेव्हा आपलं अज्ञान जातं त्यावेळेला ज्ञानाच्या प्रकाशाने आपलं अज्ञान दूर होतं. कसं? जसं सूर्य उजाडल्यावर सूर्य जसं अंधकार नाहीसा होतो त्याप्रमाणे आपले अज्ञान दूर होते. आता पुढच्या श्लोकाकडे आपण वळूया. तद्बुद्धयस्तदात्मानस्तन्निष्ठा तत्परायणाः गच्छन्त्य पुनरावृत्तिं ज्ञाननिर्धूत कल्मषाः. पुढे अशो उच्चारणाच्या दृष्टीने लक्षात ठेवण्याची गोष्ट. परायणाः. तर हे जे असं ज्ञान झाल्यानंतर कल्मषः म्हणजे पुन्हा पाप. मी तुम्हाला सांगितलं पाप. आता उदाहरण दिलं काय. परोपकाराय पुण्याय पापाय परपीडा. या श्लोकात ज्ञानी, सांख्ययोगी, संन्यासी याचेच वर्णन आहे. ज्याचे मन बुद्धी त्यांना कळलंय की ईश्वरमय झाले आहे, ब्रह्मान्याय झालेला आहे, ईश्वर परायण झालेलं आहे. मय्येव मनाधस्व मयी बुद्धी निवेशय. अशी व्यक्ती थोडक्यात संन्यासी पापरहित होऊन त्यांना पाप बाधत नाही. तदात्मानस्तन्निष्ठा तत्परायणाः. आणि मग अशांचं काय होतं? ज्ञाननिर्धूत कल्मषाः. तर या ज्ञानाने पापांचा धुतली जातात, पाप धुतली जातात. आणि मुळीच त्यांच्या हातून पाप घडतच नाही ना, कारण एवढी वृत्ती त्यांची वैराग्य झालेली असते. आणि एक म्हणजे समोरचं जे आहे
तेच तत्व माझ्यात आहे आणि त्यांच्यात आहे, हा जो करुणाभाव त्यांच्यात निर्माण झालेला असतो. त्यामुळे बाकी परोपकारच त्यांच्याकडनं, सर्वभूत इथे रता असंच त्यांच्याकडनं कार्य घडत असतं. आणि नंतर मग काय होतं तर गच्छन्त्य पुनरावृत्ती, म्हणजे पुनरपि जननम पुनरपि मरणम ह्यापासून ते दूर जातात, त्यांना मोक्ष मिळतो. पुढचा श्लोक बघा. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनि शुनिचैव श्वपाके च पंडिताः समदर्शिनः. आता इथे शाब्दिक अर्थ तर सगळ्यांना माहिती असेल की ज्ञानी, विद्यासंपन्न ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा आणि चांडाळ या सर्वांना समदृष्टीने पाहतो. कोण? संन्यासी, महात्मा, त्यांच्याकडे समदृष्टी असते. शक्य आहे का आपल्याला हे? तर मला इथे एक मजेशीर थोडं आठवलंय, म्हणजे बघा, नंतर आपण पाहिजे तर चर्चा करू पुढच्या वेळेला, की शंकराचार्यांची एक गोष्ट मला इथे आठवते. काय रस्त्यावरून तो हत्ती चाललेला असतो आणि मग त्यांचा शंकराचार्यांना भक्त विचारतो की अरे अद्वैत म्हणता तुम्ही, आणि मग हत्ती येतो, तुम्ही बाजूला का जाता? तेव्हा शंकराचार्य त्यांना उत्तर देतात, अरे हत्तीवरती जो माहूत बसलाय तेही ब्रह्मच आहे ना. ते जर तुम्हाला बाजूला व्हायला सांगते तर त्याचं ऐकायला नको, जे प्रगट ब्रह्म तुझ्याशी बोलतंय तर त्याचं तुला ऐकायला नको का? त्याला तू बाजूला व्हायला नकोस का? तर हे असं आहे. म्हणजे हे जे संन्यासी लोक असतात यांचं वर्तन वेगळं असेल, म्हणजे व्यवहारामध्ये वर्तन वेगळं असेल, पण त्यांची दृष्टी कशी असते ह्या सर्वांच्या बाबतीत सम असते. ज्ञानी या सर्वांच्या बाबतीत त्यांची समदृष्टीने ते पाहतात. आता तुम्हाला सर्वांना माहिती असेल, अर्थ बारीक फोड करून सांगायला नकोय, पण विद्यासंपन्न ब्राह्मण, गवी म्हणजे गाय, हत्ती आणि शुनिचैव श्वपाकेच, म्हणजे इथे कुत्रा जो आहे ना त्याला पाके, श्वपाके म्हणजे त्याला शिजवून खाणारे लोक जे असतात ते चांडाळ असं म्हणतात. तर तो त्या माणसाबद्दल सुद्धा समदृष्टीने जो वर्तन करतो तो संन्यासी. आता बघा, स्वामी विवेकानंद संन्यासी म्हणून ना त्यांना आवाज चांगला होता आणि आपल्या आजीच्या घरी गाणं म्हणायचे. माडीवर घर होतं त्यांच्या आजीचं आणि तिथे त्यांचा आवाज ऐकून एक बाई त्यांच्याकडे आली आणि तिने सांगितलं की तुम्ही माझ्याशी लग्न कराल का? मला तुमच्यासारखा एक मुलगा हवाय. तर स्वामी विवेकानंदांनी तिला काय उत्तर दिलं? वाकून नमस्कार केला. आई, माते, अगं मी तुझा मुलगाच आहे की, मला मुलगा मान. हे अशा तऱ्हेने ह्यांची वागणूक असते, म्हणजे समदृष्टी असते. व्यवहार थोडासा वेगळा असेल. आता व्यवहारामध्ये सुद्धा आपल्याकडे बघा, आपण कोणी एक दारावर आला, विक्रेता आला, इतका आपल्या चेहऱ्यावर आठ्या येतात आणि कोण डिस्टर्ब करायला, आता मी अंग टाकलं होतं आणि कोण आलं, काहीतरी विक्रेता असेल, आणि असं म्हणून आपण ते चिडचिडून दार उघडतो आणि मग त्याला नको नको आम्हाला नाही घ्यायचं म्हणून सांगू शकतो. तेच जर का आपला मित्रच त्यावेळी आला तर आपण या 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 म्हणतो. तर अशा वेळी त्या विक्रेत्याशी आपण म्हणजे असं त्याला टाकून न वागता की तुम्हाला पाणी हवंय का, देऊ का, पण मला आता काही नकोय, हा तुम्ही निघा, असं आपण सरळ शब्दात सांगू शकतो की नाही. आणि आपण मित्राला या या म्हणून आत घेऊ शकतो. तर अशा तऱ्हेने आपण समदर्शिना हा म्हणजे समदृष्टीने सर्वांकडे पाहता आलं पाहिजे. आता कर्मयोगी म्हणून एकनाथ महाराजांचं उदाहरण पण असंच आहे. त्यावेळेच्या काळात पण त्यांना पण खूप काही म्हणजे त्रास सहन करायला लागतं, समाजाकडनं खूप हेटाळणी वगैरे सहन करावी लागली होती. आणि ते एकदा एकनाथ महाराज
त्यावेळी सुद्धा आपल्या शिष्या बरोबर जातात आणि त्यांना खूप वेळ लागतो आणि बाहेरची लोक चर्चा करायला लागतात, रे तिकडे का गेले. पण त्या बाई नंतर त्यांच्या प्रवचनाला सतत येत राहिल्या. अशा तऱ्हेने जेव्हा आपल्यातलं तत्व, आत्मतत्व दुसऱ्यातलं जो आहे, म्हणजे आपली संस्कृती असं शिकवते की इच सोल इज पोटेन्शियली डिवाइन, आणि त्या आत्मतत्वातलं चांगलं काहीतरी बाहेर असतंच आणि ते बाहेर काढायला आपण मदत करायची असते. तर अशा तऱ्हेने आपण हळूहळू समदृष्टी ठेवण्याचा प्रयत्न करू शकतो. यांची उदाहरणं घेऊन बघा पटतं का तुम्हाला, नाहीतर आपण परत खास एकदा कधीतरी चर्चा करू, हरकत नाही. इहैव तैर्जितः सर्गो येषां साम्ये स्थितं मनः निर्दोषं हि समं ब्रह्म तस्माद् ब्रह्मणि ते स्थिताः. इहैव, इह एव, ज्याने सर्ग संसार जिंकला, त्याने कोणी सर्ग, तर जो ब्रह्मणि ते स्थिताः, जो ब्रह्मस्वरूपात अशा तऱ्हेने स्थित राहतो, त्यांनी ह्या आत्ताच इह इव, सर्ग म्हणजे संसार जिंकला, म्हणजेच काय झालं, निवृत्ती प्राप्त झाली त्याला. इहैव तैर्जितः सर्गो, संसार सुखापासून, संसार दुःखापासून तो मुक्त झाला. इथे मला ना निवृत्तीनाथांचं उदाहरण आठवतं. निवृत्तीनाथ सुद्धा बघा, त्यांचं वर्णन मी ऐकलंय, त्यावेळेस ना त्यांची दृष्टी कायम नासिकाग्रावर स्थिर असायची आणि सदैव ध्यानात असल्यासारखं ते व्यवहार सगळे करत असतात. म्हणजे काय, इथे परफेक्ट मला वाटतं ब्रह्मणि ते स्थिताहासाठी हे परफेक्ट उत्तर आहे. निवृत्तीनाथ ज्ञानेश्वरांचे मोठे भाऊ, जे त्यांचे गुरु होते, कायम म्हणजे त्यांची स्थिती, तिथे दृष्टी आपली ब्रह्मणे ते स्थिता, चिंतन म्हणजे त्यांचं ती नासिकाग्रावर कायम दृष्टी स्थिर असायची, व्यवहार सगळे चालायचे. अशीच ही असते संन्यासांची स्थिती. त्यांना समलोष्टक आहे ना, दुसऱ्या श्लोकांमध्ये आलेलं आहे. समल म्हणजे सोनं काय आणि दगड काय, समलोष्टाश्म कांचन, हा स्थिर बुद्धी असतो. आता पुढच्या श्लोकात त्यांनी सांगितलंय, न प्रवृष्येत प्रियं प्राप्य, न प्रवृष्येत प्रियं प्राप्य न प्रवृष्येत प्रियं प्राप्य नो द्विजेत प्राप्य चा प्रियं स्थिरबुद्धिरसम्मूढो ब्रह्मविद् ब्रह्मणि स्थितः. असा हा ब्रह्मामध्ये एकरूप तल्लीन होऊन राहिलेला मनुष्य साधक, प्रिय वस्तू मिळाली तरी त्याची बुद्धी स्थिर असते. अप्रिय काही घडलं, अप्रिय व्यक्ती समोर आली, अप्रिय वस्तू पासून काही त्रास झाला, अप्रिय घटना घडली, तरी सुद्धा यांची चलबिचल होत नाही, स्थिर बुद्धी त्यांची राहते. असा ब्रह्मवेत्ता एकच उदाहरण माझ्या डोळ्यासमोर येते, ते म्हणजे रामकृष्ण परमहंस. सुख दुःख, लोभ याच्या पलीकडे गेलेले असतात. अशी माणसे कांचन आणि दगडात फरक त्यांना जाणवत नाही. सगळ्यांनाच माहित असेल ही गोष्ट की नरेंद्रनी त्यांना गुरु म्हणून असंच काही स्वीकारलं नाही. त्या म्हणायचे नेहमी रामकृष्ण परमहंस की मला कांचनाचं काय म्हणजे कामिनी आणि कांचनांचा मी त्याग केलेला, आणि खरंच त्यांनी तसं केलेला होता. शारदा माता त्यांच्या सहचारिणी आहेत. तर त्यांची परीक्षा घ्यायची म्हणून नरेंद्रांनी काय केलं, त्यांच्या बसूखाली एक नाणं ठेवलं आणि लगेच त्यांना तो स्पर्श जाणवला आणि ते तिथून उठले. म्हणजे अशी त्यांची स्थिर बुद्धी होती. आणि मग अशांचं आयुष्य कशासाठी असतं, सर्वभूत हिते रतः असं त्यांचं आयुष्य असतं. आता पुढे आपण पाहूया. आता पुढच्या श्लोकापासून बरं का, सगळी आपल्याला संन्यासांची पुढच्या सगळ्या श्लोकांमध्ये आपल्याला काय सांगितलंय, ज्ञानयोगाचा विषय घेतलेला आहे.
26व्या श्लोकापर्यंत संन्यासाची लक्षणं सांगितलेली आहेत. पुढचा घ्यायचा का भाग तुम्हाला परत उद्या पुढच्या हा आता शनिवारी? चालेल, तुला तर हरकत नाही, म्हणजे चालेल. मग एकदम हा एकाच दिवशी चालेल. चालेल तसं करूयात. हा मी तेच म्हणलं. ओके, चालेल. थोडे आता 20 पर्यंत श्लोक झालेत, पुढचे आपण नंतर घेऊ. हो चालेल, हरकत नाही ते. मी रामदास दादांना मी अनम्यूट करतेय. खूप सुंदर झालं बरं का. ऐकत बसावंसं वाटतं आणि धन्यवाद छान धन्यवाद. मला अगदी. तेच अभिप्राय ऐकायला मिळाला तर बरं होईल जरा. नाही नाही, अगदी रेकॉर्डिंग. सुंदर आहे. अतिशय सुंदर सांगितलं अगदी. तुम्ही 40 अच्छा. मिनिटं पूर्ण म्हणजे जास्त होतील असं वाटत होतं तुम्हाला, पण एकदम सुंदर फ्लो होता, अगदी छान वाटत. रामदास दादा. धन्यवाद धन्यवाद, आभारी आहे. आणि हो संधी दिल्याबद्दल खूप धन्यवाद. नाही खूप नाही, नाही ताई, त्याच्याबद्दल एवढं काम चांगलं करताय ना. नाही मनापासून ताई आपल्याला माझा नमस्कार. कारण आपण कर्मयोगासारखा इतका म्हणजे अ, अ, थोडासा अवघड वाटणारा पण कोणी खूप विस्तृत असणारा टॉपिक वर आपण बोललात. आणि आपण जी तयारी करून जी उदाहरणं दिलीत किंवा ज्याच्यासाठी तुम्ही जो अभ्यास केला त्या अभ्यासाला माझा नमस्कार आहे. म्हणजे खरंच उत्कृष्ट आहे. म्हणजे आपले कष्ट वाखाणण्याजोगे आहेत. कारण 40 मिनिटं कर्मयोगावर बोलणं आणि त्याच्यासाठी तयारी करण्यासाठी कमीत कमी अनेक आठवडे द्यावे लागतात. आणि ते आपण कष्ट घेतले, त्या कष्टांचं कौतुक किंवा कष्टांचं आभार किती मानावेत याला शब्द नाहीत माझ्याकडे. धन्यवाद म्हणजे दादा. खरंच हा खरं आपला अभ्यास खूप आहे रामदास दादा, नाही, तुमचा अभ्यास खूप आहे. मी अधून मधून असते हो ग्रुपवर. तुमचा अभ्यास खूप आहे माझ्यापेक्षा. मला आधी सुरुवातीलाच असं वाटत होतं की आपण सगळ्यांना माहितीच आहे, तेच काय आपण सांगणार परत. नाही नाही पण नाही माझं नाही. तुम्ही आपण सगळ्यांनी एकदम ऐकून योग्य घेतलं. ते म्हणजे योग्य ते म्हणजे फार सुंदर पद्धतीने तो श्लोक, त्या श्लोकातले शब्द, त्याची फोड आणि त्याची उदाहरणं आणि म्हणजे मला तुमची सुभाषितं का आवडली सर्व. ती सुभाषितं मी माझ्या वैदिक गणिताच्या वर्गात दररोज म्हणजे प्रत्येक वर्गामध्ये मी तेच सुभाषित म्हणजे तीच सुभाषित, आता जसं तुम्ही व्यासांचं सुभाषित सांगितलं किंवा ते मी वर्गामध्ये सांगतो दरवेळेला. उद्देश हे असतं की बाबा त्याच्यातून ते ज्ञान मिळावं. पण त्याची मूळ संकल्पना ही गीतेतून आलेली आहे. मला फक्त सांगायचं असं सगळ्यांसाठी असं होतं की सांख्य जे दर्शन आहे बरोबर, त्याच्यावर सांख्य तत्वकारिका नावाचा एक मोठा ग्रंथ आहे किंवा सांख्य तत्व कौमुदी असे 2 ग्रंथ आहेत. संस्कृत मधले आहेत आणि त्याचं म्हणजे मराठी भाषांतर पण असेल उपलब्ध. मराठी हिंदी तर आहे नक्की, मराठी पण असेल. पण सांख्यांच्या म्हणजे सांख्य तत्व कौमुदी आणि सांख्य तत्व कारिका हे ते 2 ग्रंथ आहेत. आणि त्या दोन्ही ग्रंथांवर म्हणजे फार सुंदर पद्धतीने सांख्य तत्वज्ञान उत्तम प्रकारे मांडलेलं आहे. आणि मग त्याच्यावरचं पुढे विस्तृत वर्णन म्हणजे तोच धागा घेऊन भगवंतांनी मग कर्मयोगाला सुरुवात केली. आणि टिळकांनी सुद्धा म्हणजे मी गीता रहस्य मला अनेक वर्ष झाली वाचून, पण मी लहानपणी असताना तेव्हा ते वाचलं होतं. आणि तो इतका म्हणजे महान ग्रंथ, म्हणजे तो विचार प्रवृत्त करणारा ग्रंथ आहे. आणि त्यातली जी त्यांनी अनेक युरोपियन तत्ववेत्यांची जी उदाहरणं दिलीत किंवा कर्मयोगाची जी उदाहरणं दिलीत, म्हणजे मी कर्मयोगाचं उत्कृष्ट उदाहरण या जगातलं दुसरं कुठलं म्हणजे असं नाही तर ते उदाहरण म्हणजे स्वतः लोकमान्य टिळकच आहेत. म्हणजे त्यांचं आयुष्यच कर्मयोगाचं आहे. आणि त्याचं उत्कृष्ट उदाहरणं पण आपण मांडलीत, म्हणजे फारच छान वाटलं. एकनाथ महाराजांची पण आपण छान उदाहरणं दिलीत. म्हणजे फार सुंदर प्रकारे आपण समजून सांगितलं. आणि म्हणजे मला वाटतच होतं की तुम्हाला एक एक हे जे काही भाग आहे तो पुरणारा नाहीये. तुमच्यासाठी कमीत कमी अजून 2 ते 3 वर्ग तरी आपण ठेवायला हवेत, म्हणजे ते आपल्याला कोडं नीट पद्धतीने उलगडेल. तर माझी फक्त सुचेताताईंना विनंती अशी की कृपया मधुरताईंचं अजून 2 व्याख्यानं कृपया ठेवा. मला माहितीये की मी तुम्हाला त्रास देतोय, पण नाही ती नाही नाही दादा, आवश्यक आहेत. अगदी ती नक्कीच आवश्यक दादा. आहेत. नाही मी ताईंना हा सांगितलं होतं आधी, पण ताईंना हा आधी असं वाटलं की 40 मिनिट खूप जास्त होतील कदाचित, पण खूप सुंदर नाही सांगितलं नाही ताई.
नाही नाही ताई, तुमच्याकडे सांगण्यासारखं अखंड ज्ञान आहे. तुमच्याकडे ती गंगा आहे, ती गंगा आमच्यापर्यंत येऊ द्यात. म्हणजे असं मला म्हणायचंय. तर ते थांबून ठेवू नका आणि कुठलाही असा मनामध्ये किंतु परंतु भाव आणू नका किंवा मला जमेल का वगैरे काही नाही. ईश्वर करत असतो, ईश्वर तुमच्याकडून बोलून घेतो. त्यामुळे ते मनात भाव अजिबात आणायचे नाहीत. मनात अजिबात भाव आणायचे नाहीत. जे आपलं आद्य कर्तव्य परमेश्वरांनी दिलंय ते करत राहायचं. बरोबर. तर तुमचं कर्तव्य आहे की कर्मयोग सगळ्यांना समजून सांगणे. तर कृपया सांगा. म्हणजे बरोबर. हा. आणि थोडा धन्यवाद. अभ्यास तुम्हाला. हा. ते म्हणजे म्हणजे त्या खरंच निमित्ताने आहे. माझा अभ्यास होतो ना, त्या निमित्ताने हा, वाचलं जातं. हा. बरोबर बरोबर. म्हणजे माझं उद्देश हे बघा, माझं सगळ्यांना आग्रह करण्याचं उद्देश काय असतं की त्या निमित्ताने तुम्ही त्या श्लोकावर विचार कराल, त्याच्यावर मनन कराल, त्याच्यावर चिंतन कराल, त्यातला प्रत्येक शब्द समजून घ्याल, त्याचा अभ्यास कराल. म्हणजे काय की दररोज पारायण करतो ही चांगलीच गोष्ट आहे, म्हणजे वाईट नाही काय त्याच्यात. पण त्याच्यातला अर्थ आपल्या बुद्धीपर्यंत, आपल्या समजला पाहिजे. मनापर्यंत, मग बुद्धीपर्यंत समजून समजून घेतला पाहिजे. आणि गेल्यानंतर त्यातलं लागोपाठ त्यातलं सखोल, हा बरोबर, त्यातलं सखोलत्व ज्या दिवशी आपल्याला कळतं, तेव्हा त्याच्यातून काय निर्माण होतं, तो मोद निर्माण होतो. जे तुम्ही सांगितलं की म्हणजे मी नेहमीच ही सांगतो की ज्ञानाचं आउटपुट काय, तर आनंद. आणि मला हे स्वतःला खूप म्हणजे लहानपणापासूनच जाणवतं की जेव्हा जेव्हा कळतं, म्हणजे त्या आजतागत पण जेव्हा जेव्हा कळतं तेव्हा फक्त काय होतं, आनंद निर्माण होतो. बाकी काहीच नाही आउटपुट. म्हणजे बाकी कशासाठी नाही, मी माझ्या स्वतःच्या आनंदासाठीच वाचत असतो किंवा स्वतःच्या आनंदासाठीच साधना करतो. तेच उद्देश असतं. आणि त्याच्यामुळे म्हणजे हे सर्वांनीच करावं. म्हणजे मधुरताई जसे करतात तसा सखोल अभ्यास प्रत्येक साधकांनी करायला हवा. असं माझी आपली कळकळीची अपेक्षा, विनंती असते, अपेक्षा असते. शेवटी बुद्धी परमेश्वर देतो प्रत्येकाला, पण अभ्यास मात्र चालू राहिला पाहिजे, असं आहे. त्यामुळे माझे तुम्हाला पुन्हा एकदा आभार मनपूर्वक. आणि आपली व्याख्यानं अशी, म्हणजे आपण पुढची 2 ते 3 व्याख्यानं म्हणजे कर्मयोग, कर्मसन्यास योग इथपर्यंत तरी आपण ही घ्यावीत, अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. तर ती केलीत तर नक्कीच फार उत्तम नक्कीच होईल. नक्कीच हा. माझा हा. अभ्यास त्या निमित्ताने होणार आहे. हा. आणि तुम्हाला काही जरी म्हणजे माझ्याकडून काही खारीचा वाटा घेता येत असेल, तुम्हाला ग्रंथ अभ्यासाला लागत असतील, तुम्हाला जे काही लागत असेल ते मी पुरवण्याचं काम नक्की तुम्हाला करीन. अच्छा, बरोबर. फक्त तुम्ही तुम्ही जे अभ्यास आता करा. सांगितलं की हे सांख्य, तत्व कौमुदी आणि तत्वकौमुदी. कारिका हा. हे गीता हा. प्रेसचीच आहेत का कुठली आहेत? नाही, ह्याची माझ्याकडे ई कॉपी असतील तर त्या मला तुमचा ईमेल आयडी मिळाला तर, किंवा तुमचं हे मिळालं तर मी पाठवतो ती पुस्तकं तुम्हाला. माझ्याकडे मी बघतो त्याचं हिंदी भाषांतर, संस्कृत पुस्तकं होती माझ्याकडे, पण हिंदी भाषांतर पण असतील तर चौखंबा प्रकाशनची होती. अच्छा. आणि चौखंबा म्हणजे वाराणसीतलं हो पब्लिकेशन हो. आहे. अच्छा अच्छा. हा. हा. बरोबर. तर आणि आपल्याकडे विष्णू बापट शास्त्री यांनी पण त्याचे अनुवाद पूर्वी केलेले होते. हा अ, हा हा. हा. तर ते पण पुस्तकं म्हणजे माझ्याकडे आहेत ती. मी त्याचे सॉफ्ट कॉपी तुम्हाला हव्या असतील तर अभ्यासाला पाठवतो. आणि चांगले आहेत ते अभ्यास करायला. हा. अच्छा काय अच्छा. पाहिजे, चालेल, मी अजून काय फारसा आपला पाहिजे वेळ घेत नाही. तुम्हाला? नाही नाही, मी ओके. तुमचा फारसा वेळ घेत नाही, कारण माझे पुढचे विद्यार्थी वाट पाहतात उपदेश सहस्त्रीच्या वर्गात. हा. तर आपला माझा कसला वर्ग आहे? उपदेश सहस्त्री हो हो. शंकराचार्यांचा. हा. तर तिथे विद्यार्थी तुमचा असतात एवढा आपलेच अभ्यास गट. असून माझे 4 शब्द ऐकून घेतले आपण नाही नाही म्हणजे. हो. अहो, दरवेळेला हे रिव्हिजन असते, अभ्यास असतो. अभ्यास म्हणजे काय, परत परत करणे. आणि दरवेळेला मी नवीन शिकतो. त्याच्यामुळे तुमचे आभार. तुमच्यामुळे शिकायला मिळतं. धन्यवाद. खूप हो छान ताई, हो. खूप हा. सुंदर अगदी. खूप छान. चालेल, खूप परत छान. एकदा आपण ठेवूयात नक्कीच. हो हो. हो हो. तुम्ही हो हो, सांगा त्याप्रमाणे मी नक्की, आणखी नक्कीच सांगण्याचा नक्कीच ताई, प्रयत्न नक्कीच. करेन. हो. शेवटची धन्यवाद. प्रार्थना घ्याल योगेशम. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्री कृष्ण. चालेल. जय श्री कृष्ण.
हो जय श्री मीटिंग कृष्ण.